मुळेगाव तांडा येथे शेतीच्या कारणावरून 6 जणांकडून तिघांना लाथाबुक्क्याने मारहाण. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मंदिराच्या पाठीमागे शेतीच्या कारणावरून दिनांक 7 मार्च 2024 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास 6 जणांकडून तिघांना दगडाने आणि लाथाबुक्क्याने जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान विकास भीमू चव्हाण वय वर्ष 34 राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू गणपत चव्हाण, विजय गणपत चव्हाण, हिराबाई गणपत चव्हाण, गणपत रामू चव्हाण, राहुल किसन चव्हाण, शुक्रिया राहुल चव्हाण या 6 जणांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शेताला जाणाऱ्या रस्त्यावर तार कंपाऊंड का मारले म्हणून लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तार कंपाऊंड तोडून त्याचे नुकसान करून 6 जणांनी मिळून लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. यावेळी एकाने हातातील दगडाने फिर्यादीच्या अंगावर मारून जखमी केले. फिर्यादीचा चुलत पुतण्या सोमेश राजू चव्हाण याच्या मानेवर ब्लेडने मारून जखमी केले. फिर्यादीचे वडील भीमू गेनू चव्हाण यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम सोन्याचे लॉकेट काढून घेऊन मारहाण केली. तसेच सोमेश चव्हाण यांच्या खिशातील 1300 रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास तालुका पोलीस करीत असल्याची माहिती तालुका पोलिसांकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.